विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीचं वेळापत्रक आलेलं आहे, जाहीर झालेलं आहे. सो 10वीच्या परीक्षा 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे. सो टेंटेटिव्ह शेड्यूल आता आलेला आहे. तुम्ही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला जरी गेलात ना, ते तुम्हाला बघायला मिळेल 10वी आणि 12वीचं वेळापत्रक आलं. त्यांचं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, तुम्हाला दाखवू थोडक्यात. चला थोडक्यात बघूया आपण. शिक्षण विभागाकडून सूचना आली आहे, वेळापत्रक जाहीर झालं. तोंडी आणि लेखी परीक्षा कधी होणार ते त्यांनी सांगण्यात आलंय. आणि इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवरती तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे. कोणकोणत्या बॅचेस अवेलेबल आहे? नवोदय विद्यालय, स्कॉलरशिप परीक्षा 5वी 7वी, सैनिकी स्कूल, ऑलिम्पियाड, NMMS, JEE आणि नीटच्या सुद्धा मार्गदर्शनपर क्लासेस घेतल्या जातात. ओके, चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. हे एक नोटिफिकेशन आलेलं आहे. कुणाकडून आलंय? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडनं आलेलं आहे. आणि त्यात त्यांनी विषय सांगितला आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षांच्या तारखांबाबत प्रकटन आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलंय शिक्षण मंडळाच्या वतीने बघा, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत, आता शिक्षण विभागाचे 9 मंडळ आहेत, या विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी आणि 10वीच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात आलेल्या तारखा तुम्ही बघू शकतात. इथे ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या 12वीच्या तारखा आपण सुरुवातीला बघूया. लेखी परीक्षा कधी? 12वीची मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026. जवळपास बघितलं तर तुम्हाला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ इथे अवेलेबल आहे. म्हणजे इथे जर बघितलं 10 पासून ते 28 पर्यंत, म्हणजे जवळपास हे 19 दिवस आणि हे 18 दिवस, 36 दिवस तुमची एक्झाम चालणार आहे. 36 दिवस तुमची एक्झाम चालणार आहे. आणि या दरम्यान या 36 दिवसामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षा सुद्धा असणार आहे. ऑनलाईन परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर 12वीच्या 10वीच्या बघूया आपण. 10वीचे पेपर कधी चालू आहेत? 10वीचे 20 फेब्रुवारी 2026 पासून ते 18 मार्च 2026 पर्यंत आहे. इथे जर बघितले तर इथे ह्या महिन्यातले 9 दिवस आणि हे 18 असे 27 दिवस 10वीची परीक्षा चालणार आहे. 27 आणि 36 दोन्ही परीक्षा. शेवटचा दिवस कोणता आहे? 18 मार्च आहे. सुरुवातीला 12वीचे पेपर लवकर चालू होणार आहे, 10 दिवस अगोदर, आणि मग 10वीचे पेपर चालू होणार आहे. मग यांचे प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा कधी असणार आहे? 12वीच्या चालू होणार बघा 23 जानेवारी 2026 पासून 9 फेब्रुवारी 2026. 9ला तोंडी परीक्षा संपली की लगेच तुमची लेखी परीक्षा चालू होते आहे. आणि लेखी परीक्षेमध्ये तोंडी परीक्षेमध्ये माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयाचे प्रात्यक्षिक सुद्धा केली जाणार आहे. 10वीचे जर बघितले तर ते चालू होतात 2 फेब्रुवारी पासून 18 फेब्रुवारी पर्यंत आणि लगेच 20ला तुमची लेखी परीक्षा आहे. इथे सुद्धा 10वीला शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह तुमची ही परीक्षा तोंडी होणार आहे. सो रेडी रहा. तुमच्या तोंडी परीक्षा 23 फेब्रुवारी 23 जानेवारीला 12वी, 2 फेब्रुवारीला 10वी आणि एक्झाम चालू होणार आहे 10 फेब्रुवारीला 12वी आणि 20 फेब्रुवारीला 10वी. सो खूप चांगला अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता शेवटच्या टप्प्यात आहात तुम्ही. चाचणी परीक्षा तुमची स्कूल लेवलला होत असेल त्या चाचणी परीक्षेमधनं समजून घ्या की कुठे तुम्ही वीक आहात, कोणत्या सब्जेक्टमध्ये, कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहात. आणि तुम्हाला जर आवश्यकता असेल तर शेवटच्या टप्प्यात मी तुमची रिव्हिजन करून देईल. कोणत्या विषयाची? मॅथ विषयाची. आवश्यकता असेल मला कमेंटमध्ये कळवा. मॅथची एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये तुमची रिव्हिजन पण मी करून देईल. ओके, सो हे वेळापत्रक आलेलं आहे, अभ्यासाला लागा. या संदर्भात बघा, हे 13 ऑक्टोबरचं वेळापत्रक आहे. प्रमोद गोफणे, सहसचिव, राज्य मंडळ पुणे यांच्या सहीनिशी आलेलं आहे. तयारीत राहा आणि इग्नाइट पाठशालाशी कनेक्ट राहा. तुम्हाला काही मदत लागली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्की करा. तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. बाबा रे वेळापत्रक आलाय, अभ्यासाला लागावं लागेल. ओके, धन्यवाद.